हॅलो स्टुडंट्स, आय एम विष्णू सरोवर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विष्णू सरोवर. नाव टुडे वी विल सी फॉर्मल लेटर, दॅट इज ब्लॉक लेटर. तर विद्यार्थी मित्रांनो, ब्लॉक लेटरमध्ये आपण माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण लेटरचे टाईप बघितलेले आहेत. ओके, नाव टुडे म्हणजेच आज आपण हिअर फॉर्मल लेटर वी विल सी फॉर्मल लेटर. फॉर्मल लेटर आपल्याला आज आपण बघणार आहोत. सो बिफोर गोइंग टू डील द फॉर्मल लेटर, हिअर इन माय प्रिव्हियस व्हिडिओ, माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं जस्ट आय वॉज कॅटेगराइज टू टाइप्स ऑफ लेटर अँड वन इज इन्फॉर्मल लेटर. इन्फॉर्मल लेटर कोणते आहेत? सो दीज आर द लेटर्स इन्क्लुडेड इन फॉर्मल लेटर. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण इनफॉर्मल लेटरमध्ये दोन टाईप आपण सांगितले होते, एक तर लेटर टू रिलेटिव्ह अँड लेटर टू फ्रेंड्स. ओके, सो सेम वे हिअर फॉर्मल लेटर और ऑफिशियल लेटर, हिअर टाइप्स ऑफ फॉर्मल लेटर्स. इथं या फॉर्मल लेटरचे टाइप्स काय काय आहेत? दीज आर नॉट इनफ. ओके, दीज आर नॉट इनफ. यापेक्षा जास्त टाइप्स आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात. ओके, सो टाइप्स ऑफ फॉर्मल लेटर्स, इथं काही मी या ठिकाणी त्याची नावं या ठिकाणी सांगितलेले आहेत. सो फर्स्ट वन, लेटर ऑफ इन्क्वायरी. इट मीन्स रिक्वेस्ट. लेटर ऑफ इन्क्वायरी, if we want to make some inquiry, here we make request टू द ऑफिस. ओके, आपण एखादी इन्क्वायरी करायची असेल त्या ऑफिस आपण पत्र पाठवतो. नेक्स्ट वन, ऑर्डर लेटर. ऑर्डर लेटर, इफ वी वॉन्ट टू पुट अन ऑर्डर, फॉर एक्झाम्पल स्टेशनरी. ओके, आपल्याला स्टेशनरी मागवायची, त्यासाठी आपण ऑर्डर या ठिकाणी करणार आहोत. देन नेक्स्ट वन, लेटर्स ऑफ कंप्लेंट. कंप्लेंट बघा, आपल्याकडे या ठिकाणी समजा एखाद्या आपल्याला पोलीस कंप्लेंट असेल, एमएससीबीची कंप्लेंट असेल, म्युनिसिपालिटी ऑफिसला कंप्लेंट असेल, एनी टाइप ऑफ कंप्लेंट्स. ओके, देन रिप्लाय टू अ लेटर ऑफ कंप्लेंट. आपण एका कंप्लेंट केल्यानंतर त्या कंप्लेंटला त्या ठिकाणी उत्तर द्यायचं असतं आणि मग ते उत्तर देण्यासाठी आपण त्याला त्या ठिकाणी रिप्लाय देत असतो. देन नेक्स्ट वन, प्रमोशन लेटर. आता हा याचं प्रमोशन लेटर तर नवीनच वाटला यार, हा एक प्रकार. तर प्रमोशन लेटरमध्ये कसं असतं, या ठिकाणी अपग्रेडेशन होत असतं. अपग्रेडेशन होणे, समजा सपोज आय एम अ टीचर, मी आता इकडे एक शिक्षक आहे, पण समजा माझं प्रमोशन झालं तर एखादी इन्स्टिट्यूट काय करेल, तर त्या ठिकाणी प्रमोशन लेटर मला देणार आहे, म्हणजे किंवा आमच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठांना पत्र देऊन त्याचं प्रमोशन करणार आहे. म्हणजे अशा प्रकारचे स्टेप बाय स्टेप ते प्रमोशन जे होतं त्यावेळेला दिल्या जाणारं पत्र. ओके, ऍट द टाइम द लेटर गिवन ऍट द टाइम. ओके, देन नेक्स्ट वन, सेल्स लेटर. सेल्स लेटर बिझनेस लेटर, हे बिझनेस लेटर्स आहेत. ओके, देन नेक्स्ट वन, रिकव्हरी लेटर. रिकव्हरी लेटर मध्ये समजा एखादी बँक आहे ना, बँकेने समजा एखादा लोन दिलेलं आहे आणि त्याच्याकडनं त्यांनी बँकचं जे लोन आहे ते रिपे केलं नाही, तर त्याच्याकडनं रिकव्हरी करायची असेल मे बी. सो रिकव्हरी लेटर. देन ऍप्लिकेशन फॉर लिव्ह. दिस इज इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ यू स्टुडंट्स. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. तुम्हाला तुम्ही रजेसाठी जो अर्ज करतात ना, तो रजेचा अर्ज. त्यानंतर नेक्स्ट वन आहे लेटर टू द एडिटर. एखाद्या वर्तमानपत्रात इफ यू वॉन्ट टू पब्लिश एनी टाइप ऑफ न्यूज, एनी टाइप ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट इन एनी न्यूज पेपर. आपल्याला एखाद्या वर्तमानपत्रात एखादी जाहिरात द्यायची असेल, एखादी न्यूज पब्लिश करायची असेल, त्यावेळेला आपण या ठिकाणी या एडिटरला आपण पत्र लिहितो. तर लक्षात घ्या, इथून हे जे आहेत लेटर ऑफ इन्क्वायरी, ऑर्डर लेटर, लेटर्स ऑफ कंप्लेंट, रिप्लाय टू अ लेटर ऑफ कंप्लेंट, प्रमोशन लेटर, सेल्स लेटर, रिकव्हरी लेटर, ऍप्लिकेशन फॉर लिव्ह आणि लेटर टू द एडिटर्स. दीज आर नॉट इनफ. यू कॅन फाइंड डिफरंट टाइप्स ऑफ लेटर्स एनिवेअर. तुम्हाला आणखी या लेटरची माहिती कुठून तुम्ही सहज मिळू शकता. नाव हिअर लेट्स सी. दिस इज द फॉर्मॅट अँड दिस इज अ जनरल फॉर्मॅट. हा एक जनरल फॉर्मॅट आहे, लक्षात घ्या. ओके, नाव इन दिस फॉर्मॅट, या फॉर्मॅटमध्ये, और दिस इज अ स्ट्रक्चर. वी कॅन कॉल इट स्ट्रक्चर ऑल्सो. या स्ट्रक्चर म्हणा, फॉर्मॅट म्हणा. इन दिस स्ट्रक्चर, सपोज दिस इज माय पेज. हे माझं पेज आहेत आणि या पेजवर लक्षात घ्या, दिस इज अ मार्जिन लाईन. ओके, ही रेड कलर मध्ये दिस इज मार्जिन लाईन.
आणि या मार्जिन लाईन मध्ये काय तुम्हाला करायचं लक्षात घ्या. सो फर्स्ट स्टेप इज हिअर ऍड्रेस ऑफ सेंडर और सेंडर्स नेम अँड ऍड्रेस. ओके, सेंडर्स नेम अँड ऍड्रेस. बघा, पूर्वीचं माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आपण पूर्वी लेटर रायटिंग करायचो आणि लेटर रायटिंग आणि आता जे आहे ब्लॉक रायटिंग, या ब्लॉक रायटिंग मध्ये तो जो फरक सांगितलेला आहे, इन्स्टेड ऑफ रायटिंग राईट हँड टॉप कॉर्नर, हिअर सेंडर्स और रायटर शुड मेन्शन हिज नेम अलॉंग विथ द मार्जिन और राईट फ्रॉम द मार्जिन. या मार्जिनला खेटून त्यांनी लिहायचंय उजव्या आणि वरच्या कोपऱ्यात त्या ठिकाणी ती माहिती लिहिण्याच्या ऐवजी. देन अगेन हिअर नाव लिव्ह वन ब्लँक लाईन. इथं तुम्हाला ही ब्लँक लाईन या ठिकाणी सोडायची आहे. देन यू हॅव टू मेन्शन डेट, यू हॅव टू राईट डेट. तिथं तुम्हाला आता डेट लिहायची. डेट कशी लिहायची? देअर आर 3 वेज ऑफ रायटिंग डेट. 3 या ठिकाणी पद्धती आहेत. त्या 3 पद्धती कोणत्या? सपोज टुडे डेट इज 28. आजची तारीख किती आहे? 28. मग 28/8/2020 असंही लिहू शकता, असंही तुम्ही लिहू शकता. यू कॅन राईट. द नेक्स्ट वन ऑगस्ट 28, 2020. तुम्ही या ठिकाणी तशी डेट लिहू शकता, पण तिथं प्रॉब्लेम काय येणार तुम्हाला माहित आहे का? जर तुम्ही इफ यू फॉरगॉट टू गिव्ह अ कॉमा, त्या ऑगस्ट म्हणजे तिथं तुम्ही डेटच्या नंतर कॉमा द्यायला जर विसरला तर ती जी डेट आहे ही काय होईल लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल ऑगस्ट 28, 2020 म्हणजे या ठिकाणी ती 6 डिजिट मध्ये डेट होईल. ओके, आणि असं व्हायचं जर नसेल, सो यू हॅव टू मेन्शन द डेट लाईक 28th. फॉर एक्झाम्पल 28 ऑगस्ट, 2020. This is appropriate. For whom? If you want to earn or if you want to get out of mark, जर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळवायचे असेल तर या पद्धतीने तुम्ही इथं डेट मेन्शन करा. ओके, नाव नेक्स्ट अगेन हिअर लिव्ह वन ब्लँक लाईन. पुन्हा एक ब्लँक लाईन सोडा. देन नेक्स्ट स्टेप इज हिअर. दिस इज न्यू स्टेप. आता ही न्यू स्टेप काय आहेत? तर न्यू स्टेप एवढ्यासाठी मी म्हणतोय, लक्षात घ्या. आपण जो कालचा इनफॉर्मल लेटरचा भाग बघितलेला प्रिव्हियस लेटरमध्ये, इनफॉर्मल लेटरमध्ये हिअर देअर इज नो नीड ऑफ डेझिग्नेशन ऑफ ऍड्रेसी अँड ऍड्रेस ऑफ ऍड्रेसी टू राईट. तिथं हे लिहिण्याची गरज नाही. बट इन दिस टाईप मीन्स इनफॉर्मल लेटर, या फॉर्मल लेटरमध्ये दिस इज न्यू स्टेप. ही न्यू स्टेप आहे. For this step, okay, you have to mention the designation to whom you want to write a letter. तुम्हाला ज्याला कोणाला पत्र लिहायचं आहेत ना, त्याचं डेझिग्नेशन म्हणजे काय? हुद्दा, त्याचं पद. फॉर एक्झाम्पल टू द हेडमास्टर, टू द प्रिन्सिपल, टू द पोलीस इन्स्पेक्टर, लाईक दिस. ओके, डेझिग्नेशन. अँड देन ऍड्रेस ऑफ ऍड्रेसी. त्याचा तुम्हाला पत्ता लिहायचा आहे. तुम्ही ठीक आहे मुख्याध्यापकांना पत्र लिहितात टू द हेडमास्टर, बट विच स्कूल, कुठल्या शाळेचे म्हणल्यानंतर तुम्हाला त्यांचं शाळेचं नाव टाकावं लागणार आहे. सो पोलीस स्टेशनचं तुम्हाला नाव टाकावं लागणार आहे. सो हिअर यू हॅव टू मेन्शन और यू हॅव टू राईट द ऍड्रेस ऑफ ऍड्रेसी. ऍड्रेसी मीन्स रिसिपंट. ओके, रिसिव्हर्स. ओके, यू कॅन से रिसिव्हर, त्याला पत्र पाठव त्याचं. देन अगेन यू हॅव टू लिव्ह वन मोर ब्लँक लाईन. पुन्हा एक ब्लँक लाईन सोडा. देन नेक्स्ट सब्जेक्ट. आता इथं सब्जेक्ट म्हणजे काय? तर इथं काही मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल असं काही लिहायचं नाही. ओके, देन हिअर यू हॅव टू मेन्शन द सब्जेक्ट. मीन्स सब्जेक्ट म्हणजे विषय. Here you have to mention the purpose of writing a letter, but in short, थोडक्यात लिहायचंय. And here to take precautions. The subject must be in capital letters only. And after mentioning the subject, you have to put underline the subject. त्या सब्जेक्टला पुन्हा अंडरलाईन करायचं आहे. ओके, then again you have to leave one blank line and then
सॅल्युटेशन. नेक्स्ट इज सॅल्युटेशन. सॅल्युटेशन इट्स व्हेरी व्हेरी इझी वन. सॅल्युटेशन म्हणजे काय तर अभिवादन. आता इथं काही अभिवादन करताना काय करावं लागणार आहे? व्हेरी 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 इझी. सॅल्युटेशन दॅट इज रिस्पेक्टेड सर और रिस्पेक्टेड मॅडम. यू कॅन राईट ओनली लाईक दिस. आता या ठिकाणी लक्षात घ्या, या दोन स्टेप मध्ये काही लेटर्स मध्ये तुम्हाला अशी सुद्धा या ठिकाणी एक माहिती मिळू शकते. सब्जेक्ट अगोदर लिहिला किंवा सॅल्युटेशन अगोदर लिहिला म्हणजे खालीवर स्टेप होऊ शकते, लक्षात घ्या. ओके, देन नेक्स्ट आफ्टर सॅल्युटेशन यू हॅव टू लिव्ह वन मोर ब्लँक लाईन. आता इथे एक ब्लँक लाईन तुम्हाला सोडायची आहे. अँड देन दिस इज अ मेन पार्ट. मेन पार्ट ऑफ फॉर्मल लेटर दॅट इज बॉडी ऑफ लेटर. आणि बॉडी ऑफ लेटर मध्ये बॉडी ऑफ लेटर कंटेन 3 स्टेज. 3 स्टेजेस. यामध्ये 3 स्टेजेस करायचे आहेत. द फर्स्ट स्टेज इज हिअर इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन दॅट इज बिगिनिंग, दॅट इज स्टार्टिंग. ओके, तुम्ही याला बिगिनिंग सुद्धा म्हणू शकता, स्टार्टिंग म्हणू शकता. आणि याचे इंट्रोडक्शन झाल्यानंतर अगेन द फर्स्ट पॅराग्राफ ऑफ इंट्रोडक्शन. देन अगेन यू हॅव टू लिव्ह वन मोर ब्लँक लाईन. पुन्हा एक ब्लँक लाईन सोडा. देन नेक्स्ट कंटेंट. कंटेंट दॅट इज मेन टेक्स्ट. मेन टेक्स्ट म्हणजे काय तर यू हॅव टू राईट द रिझन वाय यू वॉन्ट टू राईट अ लेटर. तुम्हाला पत्र का लिहायचं त्याचं या ठिकाणी रिझन मेन्शन करायचं आहे. देन नेक्स्ट अगेन यू हॅव टू लिव्ह वन ब्लँक लाईन अँड देन स्टार्ट कन्क्लुजन. आणि मग तुम्हाला इथं कन्क्लुजन या ठिकाणी लिहायचं आहे. आणि आफ्टर कन्क्लुजन ओके देन अगेन यू हॅव टू लिव्ह वन ब्लँक लाईन. पुन्हा एक ब्लँक लाईन सोडा. अँड देन स्टार्ट कॉम्प्लिमेंटरी क्लोज. कॉम्प्लिमेंटरी क्लोज इज व्हेरी व्हेरी इझी. आणि काय लिहायचं त्याच्यामध्ये इझी आहे. काय लिहायचं? ओके, जस्ट थँकिंग यू. थँकिंग यू. दिस इज द ओनली वन सेंटेन्स असं म्हणलं तर हरकत नाहीये. ओके, अँड देन अगेन यू हॅव टू लिव्ह वन ब्लँक लाईन. पुन्हा एक ब्लँक लाईन सोडा. अँड देन हिअर द लास्ट पॉइंट इज हिअर सिग्नेचर. आता इथं सिग्नेचर, पुन्हा सिग्नेचर करायची का? हो, इथं सिग्नेचर करायची. बट बिफोर sign, before your sign, here you have to write here yours faithfully, sometimes faithfully, your truly. okay, तर अशा पद्धतीने तुम्ही इथं शब्द लिहू शकता, फेथफुली, ट्रूली वगैरे. अँड देन आफ्टर दॅट मेक युअर साईन. तुमची साईन करा. आता साईन करायची. साईन केल्यानंतर काय होईल? देन राईट युअर नेम. राईट युअर नेम इज राईट द नेम ऑफ सेंडर. हिअर रायटर और सेंडर शुड राईट हिज ओन नेम and again डेझिग्नेशन ऑफ द डेझिग्नेशन ऑल्सो. इथं डेझिग्नेशन सुद्धा लिहिण्याची गरज आहे. पण हे केव्हा शक्य लक्षात घ्या. ऑल दिस स्टेज दॅट इज इंट्रोडक्शन अँड देन कन्क्लुजन. दीज 2 स्टेजेस आर डिपेंड अपॉन द सिच्युएशन गिवन इन द क्वेश्चन पेपर. क्वेश्चन तुम्हाला प्रश्नपत्रिकेत जर प्रश्न दिला असेल तर त्याच्या अनुषंगाने तुम्हाला बिगिनिंग कन्क्लुजन त्या ठिकाणी लिहावं लागणार आहे. ओके, आणि त्यानंतर ओके वी विल सी हिअर डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स. ओके, हिअर ऍड्रेस ऑफ सेंडर और सेंडर्स ऍड्रेस अँड डेट कॅरीज हाफ मार्क. त्याला हाफ मार्क दिलेला आहे. देन नेक्स्ट हिअर डेझिग्नेशन ऑफ ऍड्रेसी अँड ऍड्रेस ऑफ ऍड्रेसी इट कॅरीज अगेन हाफ मार्क. देन नेक्स्ट सब्जेक्ट अँड सॅल्युटेशन बोथ पॉइंट कॅरीज हाफ मार्क. देन बॉडी ऑफ लेटर carries here 2 marks, and last point is here again signature or ending carries half mark. बघा आता इथं हे हाफ मार्क सांगितले. इथं 2 झाले. हाफ प्लस हाफ इज इक्वल टू 1 प्लस 1 प्लस हाफ 1 and half. then again plus 2 3 and half. then plus 1 plus half is equal to 4. हे 4 मार्क झाले. but here 1 mark is for using correct grammar. तुम्ही जे काही ग्रामरचा यूज करणार आहेत ना त्यासाठी 1 मार्क आहे. सो टोटल मार्क्स आर हिअर दॅट इज 5 मार्क्स. इफ यू कंप्लीट द लेटर बाय दिस स्टेजेस, या स्टेजचा वापरून जर तुम्ही पत्र लिहिलं तर डेफिनेटली यू विल गेट आउट ऑफ मार्क्स. नाउ स्टुडंट्स वी विल सी हिअर सॅम्पल लेटर्स. अ डेमो लेटर वी कॅन कॉल इट डेमो लेटर. तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता इथं एक सॅम्पल लेटर आपण बघणार आहोत. एक्झाम्पल म्हणून आपण या ठिकाणी घेणार आहोत. हिअर वी वॉन्ट टू प्लेस अन ऑर्डर फॉर बुक्स फॉर आवर स्कूल लायब्ररी. आपल्या शाळेच्या लायब्ररीसाठी आपल्याला काही पुस्तकांची ऑर्डर द्यायची आहे. मग पुस्तकाची ऑर्डर दिल्यानंतर हे आपण फॉर्मल लेटर हाऊ टू राईट अन
फॉर्मल लेटर. या ठिकाणी एक फॉर्मल लेटर आपण कसं लिहितो याचा या ठिकाणी सॅम्पल म्हणून आपण बघणार आहोत. सो फर्स्ट स्टेप इज हिअर, दॅट इज सेंडर्स ऍड्रेस. हिअर सेंडर्स ऍड्रेस, सपोज ABC and he is living in ABC Nagar or ABC colony. ABC colony 16 means plot number or flat number, maybe his bungalow number. Then ring road where he is living, ring road Pune, pin code number 01. This is the first step. विद्यार्थी मित्रांनो, ही पहिली स्टेप्स आहे. आपण ज्याला म्हटलं होतं ना सेंडर्स ऍड्रेस म्हटलं होतं ना, तो बघा इथं आलेला आहे. नाव यू हॅव टू लिव्ह वन ब्लँक लाईन. बघा इथं हा ब्लँक लाईन, हा स्पेस मी सोडलेला आहे. ओके. देन सेकंड स्टेप इज, व्हॉट इज सेकंड स्टेप? डेट. ओके, डेट इज हिअर, दॅट इज 28th August, 2020. बघा मी सांगितलं या पद्धतीने जर तुम्ही डेट लिहिली तर निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी मार्क्स मिळण्याचा त्याचा उपयोग होणार आहे. देन अगेन हिअर लिव्ह अ ब्लँक लाईन अगेन हिअर, पुन्हा ब्लँक लाईन सोडा. अँड देन this is receiver's address or address of addressee. So write here like this, टू म्हणजे मराठीत आपण लिहितो प्रति हा शब्द लिहितो ना, मग तसा इंग्लिश मध्ये टू. देन पुट कॉमा द्यायचं गरजेचं आहे. देन टू हुम यू राईट अ लेटर? द मॅनेजर. तुम्हाला मॅनेजरला पत्र लिहायला सांगितलेलं आहे. राईट अ लेटर टू द मॅनेजर ऑफ बुक डेपो, एनी बुक डेपो. अँड दिस इज इमॅजिनरी लेटर. सो द मॅनेजर बुक्स अँड वर्ड्स, दिस इज द नेम ऑफ स्टोर. देन 35 that is shop number. Then where it is situated? In Patel Nagar in Delhi. Pin code number is here 18. बघा, this is called address of addressee, designation and address of addressee. Then again leave blank space, पुन्हा blank space सोडा. And you have to mention the subject. Your subject, placing order for books. Just I was told of all you that, मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. Your subject must be in short, तो शॉर्ट मध्ये पाहिजे. and must be in capital letters. and again you have to put underline below it. बघा इथं प्लेसिंग ऑर्डर फॉर बुक शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे, त्याच्याखाली अंडरलाईन लिहिलं आणि सर्व कॅपिटल लेटर्स मध्ये आहेत. ओके. देन अगेन लिव्ह ब्लँक लाईन, इथं ब्लँक लाईन सोडलेली आहेत. देन दिस इज कॉल्ड सॅल्युटेशन. हिअर रिस्पेक्टेड सर ऑर मॅम, इट मीन्स मॅडम. तुम्ही तिथं मॅडम म्हणू शकता, सर म्हणू शकता, पण एक लक्षात घ्या, आता आपण राहतो कुठे? पुण्याला. आणि पत्र कुठं पाठवतोय, ऑर्डर कुठं पाठवतोय? दिल्लीला. आपल्याला तिथं कोण आहे हे माहित नाही, मग रिस्पेक्टेड सर आहे का मॅडम आहे माहित नाही. सो like this you can write like this, respected sir oblique madam, and then this is very important, comma. Then put comma. Then again leave blank line here, पुन्हा blank line सोडा. and then start body of letter. आता इथं body of letter तुम्हाला लिहायची आहे. so the first of all give introduction or beginning. आता इंट्रोडक्शन मध्ये काय लिहिणार आहे? so as we have discussed telephonically, अगोदर काय झालेलं माहितीये का? एक मोबाईलवरून टेलिफोनच्या साह्याने त्या दुकानदाराशी फोनवर बोलणं झालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी इथं असं लिहिलेलं आहे, ॲज वी हॅव डिस्कस्ड टेलिफोनिकली ऑन behalf of our school, I like to place an immediate order for the following set of books. तर विद्यार्थी मित्रांनो, टेलिफोनिक कन्व्हर्सेशन झालेलं आहे, डायलॉग झालेला आहे, आणि मग त्याच्या आधारे हिअर रायटर सेट आय लाईक टू प्लेस. आता तुम्हाला जर दुसरी कुठली ऑर्डर द्यायची असेल तर तुम्हाला इथंच फक्त इथं काय करावं लागेल? चेंज करावं लागणार आहे. काय? प्लेसिंग ऑर्डर फॉर डॅश. आणि इथून तुम्हाला सिच्युएशनली चेंज करावं लागणार आहे. सो आय लाईक टू प्लेस. आता इथं काय पाहिजे त्याची नावं तुम्हाला लिस्ट द्यावी लागणार आहे. सो इमिजिएट ऑर्डर फॉर द फॉलोइंग सेट ऑफ बुक्स. आणि सेट ऑफ बुक्स, आता इथं बघा, एक टेबल तयार करायचं आपल्याला. यू कॅन ड्रॉ अ टेबल ऑल्सो. तुम्ही तिथे टेबल तयार करू शकता. यू कॅन मेक अ लिस्ट ऑल्सो. तुम्ही लिस्ट सुद्धा देऊ शकता. सो दिस इज अ टेबल. इन फर्स्ट कॉलम स्टँडर्ड इज मेन्शन हिअर.
In second column, the name of books also mention here and how much quantity your library needed. तुम्हाला तुमच्या लायब्ररीला किती पुस्तकं पाहिजे, क्वांटिटी पाहिजे. So all things are mentioned here. The first, for 8th standard, English books are recommended. How much quantity? 25 sets of books. Santa 25. Then next, for 9th standard, geography books are needed. And how much quantity? Sets are needed. 20 sets are needed. Then for 10th standard, your science books are needed. 30 sets. Okay. तर या पद्धतीने आपल्याला त्याची ऑर्डर या ठिकाणी प्लेस करायची आहे. ओके. This is okay. First stage. This is second stage, and now here. Okay. Sorry. This is first stage. This is second stage. Second stage. Again, leave one blank line and then start the main text. Okay. As we have discussed, we are sending DD, that is demand drop of rupees 15,000 as advance payment. आपल्याला ऍडव्हान्स पेमेंट करावं लागणार आहे. ऍडव्हान्स पेमेंट केल्याशिवाय दुकानदार आपला ऑर्डर या ठिकाणी आपल्याला ऑर्डर आपली ऍक्सेप्ट करणारच नाहीये. सो दिस इज सेकंड पॅराग्राफ. As we have discussed, we are sending DD of rupees 15,000 as advance payment and kindly ship the above order at the above mentioned address. Mention address, this is the mention address. या ऍड्रेसवर अशा पद्धतीने ही ऑर्डर आमची शिप करा म्हणून सांगायचं आहे. ओके. And this is concluding paragraph. Conclusion. Kindly adhere to the terms of the agreement. म्हणजे अर्थात या ठिकाणी अढेरचा अर्थ आहे आपण एखाद्या गोष्टीला बांधील असणे असं म्हणतो ना. बांधील असणे, बांधील म्हणण्यापेक्षा बांधील असणे म्हणजे वी आर ॲग्री. ओके. आम्हाला ते मान्य आहेत. सो काइंडली अडेअर टू द टर्म्स ऑफ द ॲग्रीमेंट म्हणजे जे काही टर्म्स अँड कंडिशन त्या ठिकाणी मान्य केलेले आहेत त्याला अनुसरून आम्हाला हे पुस्तकांची तुम्ही ऑर्डर जी आहे तेवढी ऍक्सेप्ट करा. अँड देन वी होप टू रिसीव द ऑर्डर इन 4 वर्किंग डेज. आता इथं मी 4 वर्किंग डेज लिहिले, लक्षात घ्या. कदाचित इथं ऑर्डर मिळायला आपला 8 दिवस लागू शकतात. सो you have to mention 8 days, 1 week, 2 weeks, 15 days, 20 days, like this. So we hope to receive the order in favor working days. Okay. And then next, this is complimentary clause, thanking you. तर याला म्हणतात complimentary clause. But before complimentary clause, again you have to leave one blank line. इथं blank line सोडा. And after complimentary clause, again you have to leave one blank line. इथं पुन्हा blank line सोडली. And then this is ending. This is ending means yours faithfully, yours truly, your sincerely also. Sincerely the spelling SINCERELY. हे लक्षात असू द्या. SINCERELY. You can write any one of them. यापैकी कुठलाही एक शब्द या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता. And then your sign. Your sign means your name. Who is the writer here? Mention his or her name and his designation also. Suppose you are the school representative. And you want to place an order for book for your school library. तुम्ही शाळेसाठी तुम्हाला या ठिकाणी शाळेच्या ग्रंथालयाच्या पुस्तकांची ऑर्डर प्लेस करायची आहे. आणि म्हणून इथं तुमचं डेजिग्नेशन काय आहे? So what is your designation? So students representative. You are the student representative. So mention like here. Okay. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा सॅम्पल लेटरचा भाग जो आहे हा तुम्हाला निश्चितच समजला असणार आहे. धन्यवाद.